नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये. आज आपण एम-पी-एस-सी राज्यसेवा 2023 जे की एक्झाम 4 जूनला होणार आहे, त्याचा जो त्यामध्ये टेक्निकलच्या पोस्ट आहे, AI2च्या पोस्ट आहे आणि अदर राज्यसेवेच्या इतर पोस्ट आहेत. त्यामध्ये कुठले-कुठले बुक लिस्ट लागते आणि सर्वात इम्पोर्टंट कोणते-कोणते बुक लिस्ट आहे, त्या सर्वांचा आपण सविस्तर अभ्यास करून घेणार आहे. त्यामध्ये एकूण एक गोष्ट तुम्हाला मी समजून सांगणार आहे कुठले-कुठले आणि दोन्ही माध्यमातून इंग्लिश आणि मराठी कुठले बुक्स यूज करायचे कारण की टेक्निकलचे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिशमध्ये बुक्स लागते आणि जे नॉन टेक्निकल वाले आहेत त्यांना मराठीमध्ये लागते आणि काही लोकांना मराठी आणि इंग्लिश दोघांचं पण कॉम्बिनेशन पाहिजे. तर सर्व आपण डिटेल घेणार आहे. कारण की आता आपली एक्झाम जी आहे ती परत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवर आपण आलेलं आहे 2025 पर्यंत. तर हे बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची आहे. खूप जोरदार पूर्ण लेक्चरमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला कुठले-कुठले शेवटपर्यंत लेक्चरला बघायचं आहे. जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल कुठले-कुठले इम्पोर्टंट बुक लिस्ट आहे. यापेक्षा कोणतीही बुक लिस्ट तुम्हाला फॉलो करायची नाही आहे राज्यसेवेसाठी. ओके. तर चला आपण वन बाय वन सर्वांना लक्ष द्यायचं स्क्रीनवर. बघा, आता सर्वात पहिले बघा पॉलिटीपासून स्टार्ट करू. तर पॉलिटीज आहे, हा सर्वात इम्पोर्टंट टॉपिक आहे. यामध्ये 15 क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतात. कारण की तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेच्या पॅटर्नमध्ये 2 पॅटर्न पडतात. प्रीला 2 पेपर असतात, प्रीला 2 पेपर असतात. एक असते आपला जीएस आणि दुसरा असतो सीसॅट. त्यामुळे जे मॅथ रिझनिंग आहे ना, ते मॅथ रिझनिंग सीसॅटमध्ये जाते. म्हणून जीएसचे जे प्रश्न असतात ते प्रत्येकी जर पाहिला आपण तर 15-15 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. इनडायरेक्टली 14-15 पण होऊ शकते केव्हा-केव्हा. तर 15 क्वेश्चन जे आहे पॉलिटीचे, यासाठी तुम्हाला 2च पुस्तकं मोस्ट इम्पोर्टंट आहे. त्याबद्दल तुम्ही कुठलंही घेऊ शकता. ठीक, कुठलंही घेऊ शकता. जर इंग्लिशसाठी तुम्हाला घ्यायचंच असेल तर लक्ष्मीकांत बेस्ट आहे. बायबल पुस्तक आहे. पॉलिटीचं बायबल म्हटलं जातं याला. तर बेस्ट पुस्तक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि याचं सुद्धा मराठी जे अनुवाद जो आहे तो सुद्धा आलेला आहे. तो के साखरचा पब्लिकेशनचा आहे. तो पण तुम्ही घेऊ शकता मराठीमध्ये जर लागत असेल तर. बट आता वेळ कमी आहे. आपला पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आहे. मी आधीच बोललो डिस्क्रिप्टिव्ह असताना तुम्हाला हे जे आहे ना लक्ष्मीकांत हे कंपल्सरी असतं. बट आता ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे. त्यामुळे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं भगीरथ पब्लिकेशन सुद्धा घेऊ शकता. बेस्ट आहे, पण हे मराठी माध्यमामध्ये आहे. हे तुम्हाला इंग्लिश माध्यमामध्ये मिळणार नाही. ठीक आहे. तर मी तर म्हणेल 2 पैकी कुठलंही एक घेऊन घ्या. जर इंग्लिशच करायचं असेल तर मग इंडियन पॉलिटी. बट कसा प्रॉब्लेम काय एम-पी-एस-सीचा जो पेपर आहे त्याचा डेटा तुम्हाला प्रॉपरली पूर्णपणे मराठीमध्ये मिळणार किंवा इंग्लिशमध्ये थोडाफार मिळणार. इंग्लिशमध्ये टोटली मिळणार नाही. तर त्यामुळे आपल्याला दोघांनाही सोबत चालून आपल्याला कारण की आपल्याला बघा मेन्सला परत मराठी आहेच. म्हणजे तुमचा पिच्छा हा इंग्लिश धरून चालणार नाही. तुम्हाला मराठी करावंच लागणार आहे. कंपल्सरी आहे. मेन्सला तुम्हाला मराठी आहे. सो दॅट्स व्हाय आणि जे टेक्निकलचे पूल आहेत त्यांना मराठी नाही आहे. त्यामध्ये ए-आय-टी वाल्यांना मराठी आहे. ठीक आहे. बाकीच्यांना नाही आहे तर ते इंग्लिश यूज करू शकता. पण बाकी इतर बऱ्याच एक्झाम असतात त्यामध्ये तुम्हाला मराठी करावंच लागते. सो काही प्रॉब्लेम नाही. दोघांचं कॉम्बिनेशन ठेवू. मी तर बुक लिस्ट दोन्ही सांगणार आहे तुम्हाला. तर इंडियन पॉलिटीसाठी तुम्ही लक्ष्मीकांत घेऊ शकता किंवा भगीरथ पब्लिकेशन. चला नेक्स्ट बघून घेऊ आता. आता हिस्ट्रीसाठी खूप मोठा संभ्रम आहे. खूप सारे बुक्स आहे. बघा हिस्ट्रीमध्ये सुद्धा 15 क्वेश्चन येणार आहे. त्यामध्ये कुठले-कुठले वापरायचे बघा. पण मी तर म्हणेल हिस्ट्रीचा तुम्ही एन्सियंट आणि मिडवलच्या मागे बिलकुल लागू नका. यावेळेचा सिलेबसमध्ये थोडा चेंज केला. एन्सियंट मिडवल टाकलं पण नाहीये, दिसत नाहीये. ओके. मी सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्हाला आधुनिक ज्याला म्हणतो आपण मॉडर्न, तर मॉडर्न इंडियावरच तुम्हाला काय करायचं आहे, पूर्णपणे फोकस करायचा आहे. तर मराठीमध्ये बघा, तुम्हाला मराठीमध्ये एक तर तुम्ही जे ग्रोवर आणि बेलेकर आहेत ते घेऊ शकता. जे इथं तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे ग्रोवर आणि बेलेकर. बट जर तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल, तर मी म्हणेल स्पेक्ट्रम घ्या. बेस्ट आहे स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम मॉडर्न इंडिया एकदम बेस्ट आहे. काही त्याच्यावरती वाचायचं नाहीये आणि मराठीमध्ये वाचायचं असेल तर ग्रोवर आणि बेलेकर. खूप मोठा-मोठा ग्रंथ आहे, पण त्यातले पण मी जे क्लासमध्ये सांगणार आहे, जे क्लासमध्ये पॉइंट सांगणार आहे तेच बघायचे आहे. 3 महिन्यामध्ये जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायची असेल, तर जे मी सांगणार आहे त्याला फॉलो करायचं आहे. त्या गोष्टीला फॉलो करायचं आहे. मी याच्यावर एक आणखी डिटेल व्हिडिओ बनवून घेईन. त्यामध्ये कुठले-कुठले टॉपिक टाकायचे, कुठल्या-कुठल्या टॉपिकवर. कारण की बघा एवढा मोठा 15 प्रश्न येणार आहेत. एवढे पुस्तक वाचायचे का जेवढे इथे दिसत आहे. त्यातले तुम्ही 25 टॉपिक जरी व्यवस्थित केले ना, जसं मी एक कंबाईनवर लेक्चर बनवलं होतं 60 डेजचं प्लॅनिंगमध्ये. तसंच एक प्लॅनिंग घेऊन येणार मी इथे 90 दिवसाचं प्लॅनिंग किंवा 100 दिवसाचं. त्यामध्ये मला डिटेल सांगेल कुठला-कुठला अभ्यास करायचा आहे. पण तुम्ही हे बुक लिस्ट तुमच्याकडे असू द्या. त्या बुक लिस्टमधले आपल्याला ते टॉपिक करायचे आहे. जे क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना मी व्यवस्थित सांगणार आहे काय-काय करायचं आहे. पण एकदम तुम्ही तुटून नका पडू कोणतं बुक घ्यायचं म्हणून हे पुस्तकाच्या वरती एक पण प्रश्न जाणार नाही. ओके. तर स्पेक्ट्रम घ्यायचा आहे किंवा आधुनिक भारताचा इतिहास. बघा आणि जे महाराष्ट्राचं असते ना, तर राज्यसेवेला महाराष्ट्राचा थोडासा कमी पार्ट असतो. जास्त विचारत नाही. 2-3 प्रश्न विचारतात. ते इथं गाठाड नावाचं पुस्तक आहे ते आणि क्लासमध्ये जेवढं होतं तेवढं. बस त्याच्यावर हे राहा आणि आधी समजा समजा तुम्हाला वाटत आहे, की ग्रोवर आणि बेलेकर जास्तच डिटेल होत आहे किंवा स्पेक्ट्रम मला इंग्लिशमध्ये वाचायचं नाही आहे. तर तुमच्यासाठी एक बेस्ट पुस्तक आहे त्या युनिक पब्लिकेशनचं जे की समाधान महाजन सरांचं आहे. जे माझ्या साइडला दिसत आहे तुम्हाला ते. तर हे पुस्तक बेस्ट आहे. तर हे समजा तुम्हाला हे तिन्ही पुस्तक घ्यायचे नसेल, तर एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता हे समाधान महाजन सरांचं. यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल 3 महिन्यामध्ये. ओके. पोस्ट काढायची असेल तर. त्यातनं वाचून तर किती वाचलं. माझ्या जेवढे मोठी पुस्तक वाचले ते काही होणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, क्वालिटेटिव्ह अभ्यास करायचा आहे. क्वांटिटी नाही ठेवायची आहे. क्वालिटी चांगली पाहिजे तुमची. जेवढी चांगली क्वालिटी तेवढं तुमचं काय होईल,
जे मार्क्स आहेत ते गेन करता येईल तुम्हाला. ओके. हिस्ट्रीचे यापेक्षा कोणतेच बुक्स बुक्स व्हायचे नाहीये. बघा नेक्स्ट घेऊ आपण. हिस्ट्रीमध्ये तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगून देतो जी इम्पोर्टंट आहे. तुम्हाला नाही का 8th स्टँडर्डचं हिस्ट्रीचं बुक जे स्टेट बोर्डचं आहे ना, ते वाचायचं आहे. कंपल्शन आहे, कंपल्शन. मी स्ट्राँगली रिकमेंडेड करत आहे सर्वांना. 8th स्टँडर्डचं जे स्टेट बोर्ड आहे ते आणि हे कंबाईनसाठी पण लागते आणि 11th स्टँडर्डचं जे ओल्ड बुक आहे ना ते. तर हे 2 बुक तुम्हाला स्ट्राँगली रिकमेंडेड आहे. त्यानंतर तुम्ही या पुस्तकाकडे वळायचं आहे. ठीक आहे. आणि 8th स्टँडर्डचे मी स्टेट बोर्डचं जे आहे ना, ते सर्व जे YouTubeचे व्हिडिओ आहेत ते आपण टाकलेले आहे. जर मी टाकले नसेल ते अपलोड करून देणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी तर ऑलरेडी अपलोडेड आहे. ते बघून घ्यायचे सर्वांनी. 8th स्टँडर्डचे एक लेक्चर वाईज मी घेतलेले आहे. तर ते स्ट्राँगली रिकमेंडेड आहे. ओके. त्यानंतर हे. मग मी पुढे बाकी सांगतो तुम्हाला. त्यानंतर आहे जिओग्राफी. बघा जिओग्राफीमध्ये पण बरेच सर्व बुक्स आहे. पण जिओग्राफीमध्ये जे मी बुक लिस्ट दिले आहे याच्या बाहेर जायचं नाही. त्याआधी मी स्ट्राँगली परत रिकमेंडेड करतो तुम्हाला एक गोष्ट, की तुम्हाला 5th स्टँडर्ड पासून तर 10th स्टँडर्ड पर्यंत काय करायचं आहे, जिओग्राफीचे स्टेट बोर्ड हे तुम्हाला कंपल्सरी वाचायचे आहे. जे 15 क्वेश्चन येणार ना, त्यातले 7 to 8 क्वेश्चन आरामात तुम्हाला स्टेट बोर्डवरून मिळणार. पण आता वेळ कमी आहे स्टेट बोर्ड वाचत, कारण की 3 महिनेच राहिले. तर तुम्हाला हे सावदी सरांचं एक पुस्तक आहे, जे की महाराष्ट्राचं भूगोल आहे आणि सावदी सरांचं भूगोल आणि पर्यावरण आहे. यामध्ये पर्यावरण येऊन जाते किंवा पर्यावरणाचं मी दुसरं पण सांगितलं. तर हे जर पुस्तक तुम्ही घेतलं, जे इथं स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला सावदी सरांचं, तर यामध्ये तुमचं भूगोल होऊन जाणार. तर महाराष्ट्राच्या भूगोलावर थोडे प्रश्न कमी येतात. कारण की राज्यसेवा आहे, कंबाईन असते तर जास्त प्रश्न आले असते. तर ग्रोवर आणि बेलेकर जे आहे सॉरी भूगोल आणि पर्यावरणचं सावधी जे आहे, हे सावधी तुम्हाला घ्यायचं आहे. हे मराठीसाठी, मराठी माध्यमांसाठी. इंग्लिश माध्यमांसाठी सर्वात बेस्ट पुस्तक जे आहे, ते आहे माजिद हुसेनचं. सर्वात बेस्ट. यापेक्षा कोणतंच बेस्ट पुस्तक नाहीये इंग्लिशमधलं. माजिद हुसेन आणि दुसरं जे घ्यायचं असेल, ते आहे फिजिकल जिओग्राफीचं. ती आहे जेसी लिऑंगचं. हे जेसी लिऑंग तुम्हाला माझ्या बाजूला दिसत असेल जेसी लिऑंग. तर हे 2 पुस्तकं इंग्लिशसाठी बेस्ट आहे आणि मराठीसाठी तुम्हाला सांगितलं सावधी सरांचे. यापेक्षा कुठलेच बेस्ट नाही आहे आणि 5th to 10th स्टँडर्डचे तुम्हाला स्टेट बोर्ड करायचे आहे. ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये. आपण आपल्या ॲपवर त्याचे पूर्ण तुम्ही स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये गेले तर ॲपमध्ये तर तिथं पूर्ण मराठीमध्ये सुद्धा दिलं आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. 5th to 10th स्टँडर्ड मधले हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स सर्व टाकून दिलेलं आहे मी. तुम्हाला कुठंच जायचं काम नाही. तिथे ॲप डाउनलोड करून घ्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्हाला सर्व सविस्तर मिळून जाणार. ओके. त्यानंतर जिओग्राफी नंतर बघा इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्समध्ये तुमच्याकडे 3-4 पुस्तकं आहेत. तर त्यामध्ये बघा जे मराठी माध्यमवाले आहे त्यांनी एक तर हे घ्यायचं आहे दीपस्तंभचं. ठीक आहे. दीपस्तंभचं हे जे बुक आहे इकॉनॉमिक्सचं याच्यामध्ये 2 पार्ट आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2. तर दोन्ही कंपल्सरी आहे राज्यसेवेसाठी. ओके. दोन्ही कंपल्शन आहे. हे घ्यायचं नसेल 2 तर एक रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था आहे. हे पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. जे क्लासचे आहेत त्यांनी फक्त क्लासवरच निर्भर राहायचं आहे. क्लासमध्ये मी ड्युअल लँग्वेजमध्ये शिकवतोय तुम्हाला. याच्यापेक्षा जास्त नाही. मी जेव्हा सांगेल तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचं आहे किंवा क्लासमध्ये ज्या पीडीएफ आहेत त्या देणार आणि तुम्हाला जर इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर त्यांनी नितीन सिंघानिया सरांचं जे इंडियन इकॉनॉमिक्स आहे हे बेस्ट आहे. ओके. कारण की मी तिन्ही बुक सर्व वाचलेले आहेत. त्याच्यामुळे बिलकुल जबरदस्त बुक आहे. याच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही. तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल तर एक कोणतंही घ्या. एक हे घ्या किंवा एक घ्या. ठीक आहे. आणि इंग्लिशमध्ये नितीन सिंघानिया. पण इकॉनॉमिक्स हा समजायला थोडा अवघड जातो. तर बऱ्याच लोकांनी क्लास लावला नसेल तर थोडाफार कसा वेळ कमी आहे. ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांचा काही प्रश्न नाहीये. ज्यांचा अभ्यास राहिलेला असेल त्यांनी थोडाफार क्लास जॉइन करून घ्या. कारण की कसं आहे टेक्निकल लँग्वेज आणि नॉन टेक्निकल जरी असलं तरी इकॉनॉमिक्समध्ये काही समजत नाही. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम म्हणजे काय? काही बऱ्याच गोष्टी अशा असतात त्या कळत नाही. तर त्या क्लासमध्ये तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी होऊन जाईल. कमी वेळात जास्त होऊन जाईल. कारण की इकॉनॉमिक्सचे मार्क्स जात नाही जर तुम्ही व्यवस्थित केला तर. ओके. त्यानंतर बघा सायन्स. तर बघा सायन्समध्ये 2 बुक्स बेस्ट आहे. तर सायन्समध्ये एक तर लुसेंटचं सायन्स मिळून जाते आणि मला मागच्या वेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं कमेंट सेक्शनमध्ये, की लुसेंटचं सायन्सचं के सागरचं मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. कॉपी पेस्ट. कारण की लुसेंट जो आहे ना आता कारण की सायन्स जो सब्जेक्ट आहे तो कंबाईनला मेन्समध्ये गेलेला आहे आणि राज्यसेवेला पण सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर एकाच पुस्तकावरून तुमचं होऊन जाते. नाहीतर मग सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. पण हे पण बघा सायन्स म्हणजे काय आहे तर 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डचा जो तुम्ही क्लास स्टेट बोर्ड वाचलं तर ते हेच सरांनी इथं टाकलेलं आहे सचिन भस्के सरांनी. एवढं डीपमध्ये दिलं नाही. पण लुसेंट जे आहे ते खूप डीपमध्ये दिलं आहे, व्यवस्थित दिलेलं आहे. पण वाचायला जर थोडं अवघड होऊ शकते, तर वेळ कमी असल्यास तुम्ही हे पण घेऊ शकता सचिन भस्के सरांचं. हे पण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि लुसेंट सुद्धा मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही कुठलंही 2 घेऊ 2 पैकी 1 घेऊ शकता. कुठलंही एक घ्या. 2 नका घेऊ. लुसेंटमध्ये खूप डेप्थमध्ये दिलेलं आहे आणि खूप जोरदार आहे. ते तुम्हाला कंबाईनच्या मेन्समध्ये सुद्धा कामात पडेल. ओके. चलो नेक्स्ट एन्व्हायर्नमेंट मी तुम्हाला सांगितलं जिओग्राफीमध्ये जे आहे ना, तर त्या जिओग्राफीमध्ये सौदी सरांच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट ऑलरेडी मिळून जाईल तुम्हाला. बट समजा एन्व्हायर्नमेंट लागलंच तुम्हाला एक्स्ट्रा, तर तुषार घोरपडे सरांचं डॉक्टर यांचं पर्यावरण आणि परिस्थिती म्हणून मराठी पुस्तक आहे. हे तुम्ही वापरू शकता. बेस्ट पुस्तक आहे. याच्यापेक्षा परे कोणतंच जाणार नाही मेन्सला आणि हे बुक लिस्ट प्री प्लस मेन्स आहे. जे आपले आपले ARTO
आणि सोबत जे राज्यसेवेची एक्झाम करतात त्यांच्यासाठी. टेक्निकलसाठी मेन्सला टेक्निकलचं वेगळं आहे. जे सिव्हिल त्यानंतर इलेक्ट्रिकल वाले त्यांच्यासाठी वेगळं राहते. ओके. त्यानंतर एन्व्हायर्नमेंट आणि इकॉलॉजी जर तुम्हाला इंग्लिशमध्येच पाहिजे असेल एन्व्हायर्नमेंट तर ते माजिद हुसेनचं. बेस्ट पुस्तक आहे माजिद हुसेनचं. यापेक्षा परे जायचं नाही आहे. या 2 पुस्तकाच्या बाहेर एक पण प्रश्न जाणार नाही. ओके. तर एन्व्हायर्नमेंटमध्ये मी सांगितलं आणि नाही घेतलं तरी चालते कारण की मी तुम्हाला सांगितलं की साऊदी सरांच्या याच्यामध्ये जर तुम्ही मराठीचं असेल तर इंग्लिशसाठी तुम्हाला मग हे घ्यावंच लागेल एन्व्हायर्नमेंटचं माजिद हुसेनचं. ओके. तर तिथं मराठीमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाते. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे करंट. बघा करंट सर्वात महत्वाचा आहे. करंट खूप महत्वाचा आहे. तर करंटमध्ये मराठीमध्ये डेटा जो आहे तो इथूनच मिळतो. तर करंटचं मराठीमधलं पुस्तक जे आहे ते एकच आहे चालू घडामोडीचं सिम्प्लिफाईड. त्याच्यामध्ये करंटच्या मार्केटमध्ये खूप सर्व पुस्तकं आहेत. कुठलेही घेऊ शकता तुम्ही. पण मी हे रिकमेंडेड यासाठी करत आहे, की यामध्ये चित्र वगैरे दिले आहे थोडेसे आपल्याला लवकर लक्षात येते. तर सिम्प्लिफाईड नावाचं बुक आहे. बेस्ट बुक आहे. घेऊ शकता आणि इयर बुक घ्या आणि इयर बुक नंतर तुम्हाला बघा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, मासिक येतात. मासिक किंवा द्विमासिक येतात. म्हणजे महिन्याला मंथली किंवा 2 महिन्याला येतात ते घेऊन घ्यायचे. कारण की तुमचा आपला पेपर 4 जूनला आहे, तर त्याच्या 1-1.5 महिना आधी पेपर सेट होऊन जातो. तर हे जानेवारी, फेब्रुवारीचं सुद्धा आपल्याला पेपरमध्ये विचारू शकते करंट. हे एक इयर बुक वर्षाचं आणि सोबत हे मासिक 2 महिन्याचे, 2 किंवा 3 महिन्याचे. हे केवढं करंटचं करायचं आहे. त्यानंतर मॅथ प्लस रिझनिंगसाठी बघा दोन्ही सांगत आहे तुम्हाला. तर मराठी मालांनी फास्ट ट्रॅक नावाचं एक पुस्तक आहे. त्यानंतर समग्र बुद्धिमत्ता चाचणी. तर हे तुम्ही बुद्धिमत्ता आणि जे मराठी माध्यमवाल्यांसाठी मॅथ्स सांगत आहे. जे इंग्लिश वाचत आहेत त्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. तुम्हाला माहिती आहे आर.एस. अग्रवालचं. त्यानंतर रिझनिंगसाठी आर्यन पब्लिकेशनचं बेस्ट पुस्तक आहे. मला वाटतं बऱ्याच जणांजवळ हे पुस्तक असेल. बट एवढं मोठं मॅथ करायचं नाहीये आपल्याला. मॅथ हा सी-सॅटमध्ये जातो. सी-सॅटमध्ये फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. तर तुम्हाला हे मॅथ फक्त थोडंफार माहीत असलं पाहिजे म्हणून मी बुक लिस्ट सांगितली. तुम्हाला काहीच नाही करायचं प्रिव्हियस इयरचे पी-वाय-क्यूचे जे मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन आहेत ते बघून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला एक अंदाज लागतो प्रश्न कसे विचारले जाते. जे मी क्लासमध्ये तर सांगणारच आहे. नाहीतर हे मॅथ करत बसायचा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला जीएसवर फोकस करायचा आहे कारण की प्री काढायची आहे. पण बरेच जण सी-सॅट क्वालिफाय होत नाही मग प्रॉब्लेम होतो. जीएसमध्ये मार्क्स काढून घेतात. तसं पण नको व्हायला. सी-सॅट क्वालिफाय व्हायचं आहे आपल्याला आणि सोबत मग आपल्याला जीएसवर फोकस करायचा आहे. सो मॅथ्ससाठी हे 4ही पुस्तकं बऱ्याच जणांना माहीत असेल यांची नावं हे वापरायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते आहे पी-वाय-क्यू. बघा पी-वाय-क्यू का बरं? प्रिव्हियस इयरचे जर तुम्हाला क्वेश्चनच माहीत नाही कुठून येतात, तर तुम्हाला हे बुक लिस्ट काहीच कामाची नाहीये. पुस्तकामधले जवळपास 50% जे टॉपिक असतात ना, ते बिलकुल कामाचे नसतात. त्याच्यावर क्वेश्चनच येत नाही. बरेच जण स्टार्टिंग करतात आणि एंडिंगपर्यंत पुस्तकच वाचत राहतात. पुस्तक वाचल्याने माणसाचा स्कोर वाढत नाही. तुम्ही पास होणार नाहीये. तुम्हाला पुस्तकामधले जे जास्त इम्पोर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे आणि ते तुम्हाला कुठून कळेल? तर पी-वाय-क्यू वरून कळेल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून कळेल. तर त्याचा एक प्रश्नसंच तुमच्याकडे असू द्या. लोकसेवा पब्लिकेशन आहे, मार्केटमध्ये बरेच अवेलेबल आहे. जर स्पेशल राज्यसेवेचा जर आला ना, तर स्पेशल राज्यसेवावाला घेऊन घ्या. जर लेटेस्टमध्ये आला कोणी काढला असेल तर. तर मार्केटमध्ये जर तुम्ही कोणत्याही शॉपला गेले बुक म्हणजे बुक डेपोला गेले, तर त्यामध्ये ते सांगतात, की हे आलेलं आहे लेटेस्ट चांगला आहे. तर तिथून तुम्ही पी-वाय-क्यू घेऊ शकता. तर हे जे सर्व तुमच्यासमोर मी ठेवलेले आहे, हे सर्व बुक्स जे आहे हे जास्त इम्पोर्टंट आहे. आता यापेक्षाही महत्त्वाचं काय आहे तुम्हाला सांगतो. प्रिव्हियस इयरच्या पेपरमधून तुम्हाला जीएसचे प्रश्न कसे आले, ते टॉपिक वाईज कसे असले पाहिजे, एक टॉपिक. तर त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवणार आहे लवकरच, की कुठले टॉपिक करायचे, कुठल्या टॉपिकमध्ये तुम्हाला इन डेप्थ अभ्यास करायचा आहे. बघा, जास्तीत जास्त एवढा मोठा अभ्यास 3 महिन्यामध्ये करणे, एवढे मोठे बुक्स वाचणे पॉसिबल नाहीये. आणि हे तुम्ही 4ही वर्ष वाचलं आणि 10ही वर्ष वाचलं तर होणार नाही सिलेबस कंप्लीट. ओके. आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या टॉपिकवरून जास्त प्रश्न येते. जसं एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो, लोकसंख्या, बरोबर आहे. जनसांख्यिकी ज्याला म्हणतो आपण, पॉप्युलेशन. ज्या टॉपिकवर दरवर्षी प्रश्न येतात. तर तुमचं काम काय हा टॉपिक करणे. म्हणजे एक जसं थेंब थेंब तळे साचे म्हणतो ना आपण, म्हणजे थेंब थेंब जसं पाणी भरल्यानंतर तळ होते तयार. तसं थेंब थेंब तळे साचे आपल्याला थेंब थेंब एक टॉपिक घ्यायचा आहे. एक टॉपिक घेऊन आपल्याला आपला 50-60 मार्काचा कंप्लीट करायचा आहे. म्हणजे 200 पैकी आपल्याला स्कोर किती करायचा आहे? 110 ओके. 110 स्कोर करायचा हे माइंडमध्ये ठेवायचं आहे. आपल्याला 100 पैकी म्हणजे 200 पैकी 200 मार्क्स काढायचेच नाहीये आणि कोणाचेच निघत नाही. आपल्याला पेपर काढायचा आहे. पेपरसाठी आपल्याला ते टॉपिक घ्यायचे सिलेक्टिव्ह आणि त्याच्यावर वर्क करायचं आहे. आणि ते टॉपिक मी क्लासमध्ये सांगणारच आहे आणि मी YouTubeला जर झालं शक्य तर तिथे घेऊन येणार आहे. त्याचं टेन्शन नका घेऊ, पण करा लागणार आहे. पण तुम्ही एखाद्या प्रॉपर गाईडन्स खाली जर असणार, जसं आपल्या क्लासमध्ये असणार किंवा कुठेही असणार, असं म्हणत नाही मी प्रॉपर क्लास लावायला लागते तुम्हाला. तुम्ही जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल चांगलंच आहे. पण तुम्ही जर एखाद्याच्या प्रॉपर गाईडन्स खाली असणार, तर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार, की काय करायचं आहे. कारण की त्यांचे एक्सपिरियन्स आपल्या कामात येत असतात. ओके. तर जे क्लासला आहे त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं आहे. मी बाकी तुमच्यासोबत बोलतो. जर काही प्रॉब्लेम असेल बुक लिस्टबद्दल किंवा अदर काही तुमचे क्वेश्चन असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये तसं मेन्शन करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.